मित्रांनो, कदाचित ही शेवटची पिढी असणार आहे गावोगावी येऊन करवंद वाटणारी. दीदी, करवंद कशी दिली? होय, बघू कसे. मित्रांनो, सध्या उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि डोंगरी भागामध्ये आमचा हा रानमेवा, करवंद, आळू, तोरणं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, जांभळं उपलब्ध आहेत. मित्रांनो, ह्याचा तुम्ही आस्वाद घ्या. कदाचित ही शेवटची पिढी असेल की जी तुम्हाला घरापर्यंत येऊन करवंद विकणारी पाहायला मिळेल. इथून पुढे ही तुम्हाला ही रानफळं मिळणार सुद्धा नाहीत. मित्रांनो, कॅरिसा कंजेस्टा अर्थात करवंद खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत. व्हिटॅमिन सीचा मुबलक प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते. त्यामुळे करवंद नक्की खा आणि हृदयाला बळकटी द्या. मित्रांनो, याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे, पोटासाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे. ज्यांना गॅसेसचा त्रास होतो त्यांनी देखील ही खावावेत. तुम्हाला गॅसेसचा त्रास त्यापासून मुक्ती मिळेल. उलट्या, मळमळ येणे यासुद्धा पासून सुद्धा तुम्हाला नक्कीच तुम्हाला यातून मुक्ती मिळेल, यात काही शंका नाही. मित्रांनो, करवंद ही खाणं अतिशय महत्त्वपूर्ण असे हे फळ आहे. ह्याचा तुम्ही आस्वाद घ्या. तुमच्या डोळ्यांच्यासाठी म्हणजे ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी आहे, बी कॉम्प्लेक्स आहे. डोळ्यांची ताकद वाढवणार आहे. चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी नक्की तुम्ही खाऊ शकता. तर मित्रांनो, सध्या उन्हाळा भरपूर कडक आहे. उष्णतेचा दाह मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि जळजळ होणे, उलट्या होणे, मळमळ होणे अशा ज्या समस्या आहेत यापासून मुक्ती मिळवायची असेल तर हा जो रानमेवा आहे हा तुम्ही नक्की खाल्ला पाहिजे. ह्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड देखील आहे, आयर्न आहे. त्यामुळे ज्यांना ॲनिमिया अर्थात रक्त अल्पतापासून जी माणसं ग्रासलेली आहेत तर रक्त वाढवण्यासाठी करवंदाचा नक्की वापर करा. ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, त्यामुळे मधुमेहाचे जे रुग्ण असतील त्यांनी देखील करवंद खाणं फायदेशीर ठरेल. परंतु ज्यांचा रक्तदाब कमी आहे अशा लोकांनी अतिप्रमाणात खाऊ नये. रक्तदाब कमी करण्यासाठी करवंद खावेत, परंतु ज्यांना आधीच रक्तदाब कमी राहतो त्यांनी ही अल्प प्रमाणात खावावीत, अतिरेक करू नये. बरेच जण करवंदाचं लोणचं करून खाणारे सुद्धा मंडळी आहेत. परंतु मित्रांनो, ह्या करवंदाचा ज्यूस तुम्ही करून प्या, जो तुम्हाला नॅचरली थंडावा देईल, यात काही शंका नाही. तर करवंदाचा ज्यूस ही रेसिपी आपली यूट्यूब चॅनलवरती माझ्या उपलब्ध आहेच. याच्यामध्ये तुम्ही काळं मीठ, पिंक सॉल्टचा वापर करू शकता आणि अतिशय सुंदर असा हा ज्यूस तयार होतो. आपल्या मुलांना नक्की द्या.